राष्ट्रवादीच्या अभिजित पवार यांच्या माघारीमुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध। विधान परिषदेच्या या निवडणुकीत ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आले आहे। हा विजय शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पालघरचे आमदार खासदार यांच्या प्रयत्नाने झाल्याचे त्यांनी सांगितले। पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वसंत डावखरे यांना पाठिंबा देत निवडून आणले होते। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या वेळेला शिवसेनेला मदत करण्यात आली। महायुतीचे संख्याबळ ठाणे पालघर येथे मजबूत असल्यामुळे आणि महाविकास आघाडीने औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्यामुळे विजय आमचाच निश्चित होता, असे यावेळी फाटक म्हणाले। राष्ट्रवादीच्या अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेताच रवींद्र फाटक यांच्या रघुनाथनगर येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। फटाके फोडून एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी फाटक यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांच्यामुळे ही मला संधी मिळाली। जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता। त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं। त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावखरे साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं। त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाहीये। आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं, पण म्हणून वाटतं घोडेबाजार तिकडे होणार। असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीकडे संख्याबळ पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता। महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे। 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून बघा महायुतीचा विषय, महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की म्हणजे आपला बघा ह्या पालघर आणि ठाण्यामध्ये मी काम करत होतो। नगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या टर्ममध्ये मी काम करत असताना विधानसभेच्या माध्यमातून लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तर अशा मुद्द्यातून हा विषय मांडत असतो। त्याच पद्धतीने मी ठाणे आणि पालघरमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन।